बोगस बियाण्याचा फटका. निवाणासह संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी 3 ते 4 एकरांवरील पिकावर फिरवला रोटावेटर. कृषी विभागाविरोधात संताप. संग्रामपूर तालुक्यात बोगस अथवा निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप होत असून निवाणासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना 3 ते 4 एकरांवरील सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. उगवण क्षमता अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी 3 ते 4 एकरांवर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतर 10 ते 12 दिवस उलटूनही केवळ सुमारे 20% उगवण झाली, तर तब्बल 80% बियाणे निष्फळ ठरल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे पिके नष्ट करून रोटावेटर फिरवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. यातच गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी कधी करावी याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. संग्रामपूर तालुक्यात विविध गावांमध्ये रवी कंपनीच्या उन्नती सोयाबीन बियाण्याची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली होती. मात्र या बियाण्याची उगवण कमी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून संबंधित कंपनीकडून प्रति एकर 50,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांच्या मते आधीच नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीत आता बोगस बियाण्याचा सुरा खुपसण्यात आला आहे. एका बाजूला निसर्गाने साथ सोडली तर दुसऱ्या बाजूला निकृष्ट बियाणे विकून शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्यात आला. हा निसर्गाचा कोप नसून माणसाने माणसावर केलेला घात आहे, अशा तीव्र भावना शेतकरी व्यक्त करत आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांनी उगवण न झाल्यानंतर तातडीने दुबार पेरणी केली. त्यानंतर त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असता तुम्ही आधी तक्रार केली असती तर पाहणी करता आली असती. आता दुबार पेरणी झाल्यानंतर आम्ही काही करू शकत नाही, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्याही तक्रारी स्वीकारण्यात याव्यात. कृषी केंद्रावरील पहिल्या आणि दुसऱ्या खरेदीची बिले ग्राह्य धरून त्यांनाही नुकसान भरपाईचा लाभ देण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. याशिवाय संग्रामपूर तालुक्यात गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार जळगाव जामोद येथील कृषी अधिकारी जाधव यांच्याकडे असल्याने ते आठवड्यातून केवळ 1-2 वेळा संग्रामपूर कार्यालयात येतात, असा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे इतर कामकाजही विस्कळीत होत असून साध्या कामांसाठी शेतकऱ्यांना अनेकदा कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, बोगस बियाण्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी आणि दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर.